नमस्कार. 12 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे केंद्राची कान उघाडणी, कृषी कायदे स्थगित करा अन्यथा आम्ही करू, सर्वोच्च न्यायालयाने ठणकावले. आपल्याला माहीत आहे की जे 3 कृषी कायदे करण्यात आले आहेत त्यांच्यावरती सुप्रीम कोर्टमध्ये सध्या स्थितीमध्ये सुनावणी चालू आहे आणि त्याच सुनावणीचा एक भाग म्हणून सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांनी केंद्राला आदेश दिला आहे की तुम्ही कृषी कायदे स्थगित करा अन्यथा आम्ही म्हणजे सुप्रीम कोर्ट स्वतः ते स्थगित करणार. आता आपल्याला माहीत आहे की सुप्रीम कोर्टमध्ये हे जे 3 कृषी कायद्यांना चॅलेंज केलं गेला ते ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू या तत्त्वाचा अंतर्गत हे 3 कृषी कायद्यांना चॅलेंज केलं गेलं आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायिक पुनरावलोकन. आता आपल्या संविधानामध्ये कुठले असे कलम आहेत जे ज्युडिशियल रिव्ह्यू या तत्वाशी रिलेटेड आहे ते आपण सर्वात आधी बघून घेणार आहोत आणि त्यानंतर आदेशमध्ये अजून काय सांगितले ते आपण डिस्कस करूया. तर सर्वात पहिले कलम 13. तर भारताच्या संविधानामध्ये कलम 13 जे आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे काही कायदे केले जातील त्यापैकी जर कुठलाही कायदा हे मूलभूत अधिकाराचा हनन करणारा असेल तर असा कायदा हा संपुष्टात येईल. काय बरं? कलम 13 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की कुठलाही कायदा जे फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार जे देण्यात आलेले आहेत त्याचा विरोधात असेल तर तसा कायदा हे संपुष्टात येईल आणि संपुष्टात आणायचं काम कोण करेल तर ते सुप्रीम कोर्ट करेल. दुसरं आहे ते आहे कलम 32. कलम 32च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या व्यक्तीचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याचं जर हनन झालं असेल तर सुप्रीम कोर्टकडे अधिकार आहे की तो त्याच्यावरती रिट्स जाहीर करू शकते. काय बरं? रिट जाहीर करू शकते. रिटला मराठीमध्ये काय म्हणतात तर प्राधिलेख अधिकार. काय बरं? प्राधिलेख ओके म्हणजेच रिट ओके आणि रिट ज्युरिस्डिक्शन म्हणजे प्राधिलेख अधिकार क्षेत्र ओके. तर एखाद व्यक्तीचा जर फंडामेंटल राईट्सचं हनन झालं असेल तर त्याचा विरोधात सुप्रीम कोर्ट जे आहे ते रिट इश्यू करते. आता 5 टाईपचे रिट्स असतात ते लक्षात घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट. पहिलं जे आहे ते आहे मॅन्डमस. पहिला आहे तो आहे मॅन्डमस. दुसरा जो आहे तो आहे हेबियस कॉर्पस. तिसरा जो आहे तो आहे प्रोहिबिशन. चौथा जो आहे तो आहे सर्टिओररी आणि 5वा जो आहे तो आहे कोवॉरंटो. ठीक आहे. आता मॅन्डमस म्हणजे काय तर मॅन्डमस म्हणजे महादेश. ओके. आदेश देण्यात येतो की एखादी पब्लिक ऑथॉरिटी आहे त्यांना जे काम दिलं गेले तो त्यांनी का नाही केला किंवा हा काम तुम्हाला करायचं आहे आणि तुम्ही ते करा आता, अशा प्रकारचे आदेश द्यायचं काम हे मॅन्डमस रिटच्या माध्यमातून होते. ओके. बेसिकली काय असते जे काही इन्फिरियर कोर्ट्स आहेत ठीक आहे जे लोअर कोर्ट्स आहेत त्यांना अशा प्रकारे आदेश दिला जातो किंवा मग जे पब्लिक ऑफिशियल्स असतात त्यांना अशा प्रकारे आदेश दिला जातो. लक्षात घ्या मॅन्डमस जे आहे ते प्रायव्हेट ऑफिशियल्सच्या विरोधात काढता येत नाही. ठीक आहे. तुम्ही प्रायव्हेट ऑफिशियल्स जे आहेत त्यांना अशा प्रकारे आदेश देऊ शकत नाही. जे काही सरकारी कर्मचारी आहेत किंवा जे लोअर कोर्ट्स आहेत त्यांनाच मॅन्डमसच्या माध्यमातून हे आदेश देता येतो. ओके. दुसरं जे आहे ते आहे हेबियस कॉर्पस. एखादी व्यक्ती जर लापता झाली असेल म्हणजे असं कधी घडते की एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केलं परंतु त्याला ज्युडिशरी समोर आणलं नाही आणि 24 तासाच्या आतमध्ये एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट केलं असेल तर त्याला ज्युडिशरी समोर आणणे बंधनकारक असते. मग अशा व्यक्तीला किंवा एखादी व्यक्ती लापता झाली आहे तर त्याच्या विरोधात हे हेबियस कॉर्पस काढलं जाते. म्हणजे त्या व्यक्तीला सांगण्यात येतं की ही एखादी पर्सन आहे त्याला पटकन इथे सुप्रीम कोर्टमध्ये हजर करा. ठीक आहे. काय आदेश दिला जातो तर एखाद मिसिंग पर्सन असेल तर त्याला हजर करण्यासाठी आदेश दिला जातो हेबियस कॉर्पसच्या माध्यमातून. ठीक आहे. आणि हेबियस कॉर्पस जे आहे ते फक्त पब्लिक ऑफिशियल नव्हे तर जे प्रायव्हेट ऑफिशियल्स असतात त्यांच्या विरोधात सुद्धा काढता येतो. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं आहे ते आहे प्रोहिबिशन म्हणजे एखादं समजा कोर्ट आहे ठीक आहे तर समजा लोअर कोर्ट आहे तर लोअर कोर्टाचं अधिकार क्षेत्र लिमिटेड असते. असं नाही आहे की बाबा महाराष्ट्रामधलं एखादं लोअर कोर्ट आहे ते गुजरातमध्ये जाऊन किंवा गुजरातच्या एखाद्या कायद्यावरती स्वतःचं डिसिजन देणार असं नाही चालत.
ठीक आहे. मग तुमचा अधिकार क्षेत्राचा बाहेर जाऊन जर तुम्ही कार्य केलं असेल तर तुमच्या विरोधात प्रोहिबिशन ही रिट काढली जाते. ओके. आणि प्रोहिबिशन जे आहे ते कोर्टसाठीच असते. त्यानंतर चौथं जे आहे ते आहे सर्टिओररी. आता सर्टिओररीच्या माध्यमातून हायकोर्ट जे आहे ते लोअर कोर्टकडनं एखादा केस हे स्वतःकडे मागून घेते. ठीक आहे. काय करते तर हायकोर्ट जे आहे ते लोअर कोर्टकडनं एखादा जर केस त्यांच्याकडे पेंडिंग असेल तर ते स्वतःकडे मागून घेते. आता सर्टिओररी ही जी रीट आहे ते प्रायव्हेट ऑफिशियलच्या विरोधातसुद्धा काढता येते, की त्यांच्याकडनं जर एखादं काम होत नसेल तर ते स्वतःकडे काढून घेणं. ओके. पाचवा जे आहे तो आहे को वॉरंटो. को वॉरंटोचा इंग्रजीमध्ये अजून एक अर्थ आहे म्हणजे बाय व्हॉट अथॉरिटी, तुम्हाला ही अथॉरिटी कोणी दिली काम करण्याची, असा प्रश्न को वॉरंटो रिटच्या माध्यमातून विचारला जातो. एखादा पब्लिक ऑफिशियलने स्वतःचा अधिकार क्षेत्राचा बाहेर जाऊन जर कार्य केलं असेल तर त्यांना कारण दाखवा नोटीस दिली जाते आणि तोच असते को वॉरंटो, की बाय व्हॉट अथॉरिटी, तुम्ही कुठल्या ऑथॉरिटी अनुसार हा काम केलं आहे करणं. ठीक आहे. तर हे आपण रिट्सविषयी माहिती घेतली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लिहून घ्या 5 रिट्सविषयी. ठीक आहे. त्याचे नोट्स पण स्वतःचे. त्यानंतर आहे कलम 131. ठीक आहे. कलम 131च्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट जे आहे त्यांच्याकडे सेंटर स्टेट किंवा स्टेट यांच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचा कन्फ्लिक्ट झाला तर तो कन्फ्लिक्ट सोडवायचा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन देण्यात आलेलं आहे. आता ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय तर समजा केंद्र आणि राज्य याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कन्फ्लिक्ट आले, आता सध्या ज्या प्रकारे कृषी कायद्याला घेऊन येत आहेत तसंच 2 राज्यामध्ये कुठल्याही प्रकारे कन्फ्लिक्ट आले तर ते हायकोर्टमध्ये न जाता डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात. ठीक आहे. आता जर डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाता येतं तर त्याला आपण ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणतो, की इतर जे आपली जे ट्रेडिशनल सिस्टम आहे ज्युडिशरीची त्याच्या माध्यमातून न जाता ते डिरेक्टली सुप्रीम कोर्टकडे जाऊ शकतात, तर त्याला ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हटलं जाते. ओके. आणि सेंटर स्टेट किंवा इंटर स्टेट कन्फ्लिक्ट असेल तर त्याच्यावरती सुप्रीम कोर्टला कलम 131च्या अंतर्गत हा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन देण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे तो आहे कलम 132. कलम 132च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टकडे अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे. ठीक आहे. कुठल्या केसेसमध्ये तर कॉन्स्टिट्युशनल केसेसमध्ये. समजा एखादा कॉन्स्टिट्युशनल केस हा हायकोर्टकडे गेला आहे. ओके. आणि हायकोर्टने त्याच्यावरती स्वतःचा डिसिजन दिला. मोस्टली जे कॉन्स्टिट्युशनल केसेस असतात ते सुप्रीम कोर्टकडेच जातात, पण एखादा त्याच्याशी रिलेटेड केस आहे कुठेतरी आणि तो हायकोर्टकडे गेला आहे आणि हायकोर्टने समजा एखादा निर्णय दिला, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं तर तुम्ही त्याच्या विरोधात हे सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात, म्हणजे अपील फाईल करू शकतात. आणि अपीलच्या माध्यमातून जे काही निर्णय दिला जातो त्याला ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन म्हणतो आपण. ओके. आणि कलम 132च्या अंतर्गत हे ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन सुप्रीम कोर्टला देण्यात आलेलं आहे. कुठल्या केसेसमध्ये तर कॉन्स्टिट्युशन म्हणजे संविधानिक केसेसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर येते कलम 133. कुठलं बरं कलम 133. कलम 133च्या अंतर्गत जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्याकडे अपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे कुठल्या केसेसच्या विरोधात तर सिव्हिल केसेसच्या विरोधात. ओके. तसंच कलम 134 आहे. कलम 134च्या अंतर्गत ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन आहे सुप्रीम कोर्टकडे कुठल्या केसेसच्या अंतर्गत तर हे क्रिमिनल केसेसच्या अगेन्स्टमध्ये. ठीक आहे. एखादा क्रिमिनल केस आहे, तुम्ही लोअर कोर्टमध्ये फाईल केला, लोअर कोर्टमधला डिसिजन नाही आला, तुम्ही त्याला हायकोर्टमध्ये चॅलेंज केला, हायकोर्टमध्ये पण तुम्हाला सॅटिस्फॅक्शन नाही भेटलं तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतात. कुठल्या कलमच्या अंतर्गत कलम 134च्या अंतर्गत. जर तो क्रिमिनल केस असेल तर, सिव्हिल केस असेल तर कलम 133च्या अंतर्गत. ओके. त्यानंतर कलम 134A किंवा आर्टिकल 134A याच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे तर एखादा केस आहे तो हायकोर्टकडनं सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा त्याला सर्टिफाय करावा लागतो. ठीक आहे. तर तो सर्टिफिकेट देण्याचं काम हे सुप्रीम कोर्ट करते कलम 134च्या अंतर्गत. ठीक आहे. एखादी अपील फाईल केली आहे त्याला सर्टिफाय करायचं काम जे आहे ते सुप्रीम कोर्ट करते कलम 134च्या अंतर्गत. ठीक आहे. त्यानंतर आहे कलम 135. कलम 135च्या अंतर्गत जे काही फेडरल कोर्टचे मॅटर आहे, ओके, फेडरल कोर्टचे जे काही पॉवर्स आहेत त्याचा रिलेटेड कुठलाही जर मॅटर असेल तर ते कलम 135च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टकडे नेता येऊ शकते. ओके. लक्षात घ्या कलम 135 जे आहे त्याच्या अंतर्गत जे काही प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे म्हणजे संविधान होण्याआधीचे जे काही लॉज आहेत त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यावरचा जो ज्युरिस्डिक्शन आहे तो सुप्रीम कोर्टकडे आहे. ठीक आहे. काय बरं कलम 135च्या अंतर्गत जे काही आपले प्री कॉन्स्टिट्युशनल लॉ आहे, ठीक आहे, तर त्याच्यावरती ज्युरिस्डिक्शन किंवा पॉवर परफॉर्म करायचा जो काम आहे तो सुप्रीम कोर्ट करतो. ओके. त्यानंतर
कलम 136च्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 136च्या अंतर्गत सुप्रीम कोर्टला हे पॉवर देण्यात आलेली आहे की ते स्पेशल लीव देऊ शकते कुठलाही ट्रिब्युनलचा जे काही डिसिजन आहे त्याचा अगेन्स्ट हे पिटिशन फाईल करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे काय एका प्रकारे, तर समजा एखादा कोर्ट आहे किंवा एखादा ट्रिब्युनल आहे, त्यांनी तुम्हाला समजा एखादा डिसिजन दिला, तुम्ही सॅटिस्फाय नाही, मग तुमच्याकडे एक ऑप्शन असतो, तुम्ही हायकोर्टमध्ये जाऊ शकतात. परंतु जर तुम्हाला डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जायचं असेल तर त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टकडनं स्पेशल लीव घ्यावी लागते, परमिशन घ्यावी लागते. आणि ते परमिशन द्यायचं काम जे आहे ते कलम 136च्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट करतो. ठीक आहे, परंतु लक्षात घ्या, तुम्ही मिलिटरी ट्रिब्युनल आणि कोर्ट मार्शल याच्यामध्ये जे डिसिजन आले त्याच्या विरोधात अपील फाईल करू शकत नाही. ओके, त्यानंतर कलम 143च्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर कलम 143च्या अंतर्गत प्रेसिडेंट जे आहे ते एखादा कन्सेप्ट असेल किंवा एखादा केस असेल त्याच्यावरती सुप्रीम कोर्टकडनं ॲडवाईस मागू शकतात. ठीक आहे, काय बरं की कलम 143च्या अंतर्गत जे भारताचे राष्ट्रपती आहेत म्हणजे प्रेसिडेंट आहे ते सुप्रीम कोर्टकडनं ॲडवाईस घेऊ शकतात कुठल्याही प्री कॉन्स्टिट्युशनल लीगल मॅटरमध्ये किंवा कुठल्याही इतर केसेसमध्ये. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बनण्याआधीचे जे काही मॅटर्स आहेत त्याच्यामध्ये सल्ला घेऊ शकतात ते. त्यानंतर येते कलम 226. आता कलम 226च्या अंतर्गत जी आपण कलम 32च्या अंतर्गत रीट्स बघितली होती ना, तर कलम 32च्या अंतर्गत सुप्रीम कोर्ट रीट काढते, परंतु कलम 226च्या अंतर्गत हा रीट काढण्याचा अधिकार हायकोर्टला सुद्धा देण्यात आलेला आहे. ओके, त्यानंतर येते कलम 227. कलम 227च्या अंतर्गत हायकोर्टला पॉवर देण्यात आलेली आहे की त्याच्या अंतर्गत जे काही कोर्ट्स येतात. ठीक आहे, बघा हायकोर्टची पॉवर हा मर्यादित आहे. ठीक आहे, हायकोर्ट राज्यासाठी असतो, मग राज्याचा जो अधिकार क्षेत्र असतो त्याच्यावरतीच हायकोर्ट स्वतःचे डिसिजन देतो. मग या राज्याच्या अंतर्गत जे काही अदर कोर्ट्स वगैरे येतात म्हणजे जे काही लोअर कोर्ट झाले किंवा ट्रिब्युनल झाले, मग त्या ट्रिब्युनल जे आहेत त्यांना कंट्रोल करण्याचा अधिकार हे हायकोर्टला कलम 227च्या अंतर्गत देण्यात आलेला आहे. ठीक आहे, परंतु ते मिलिटरी कोर्ट आणि ट्रिब्युनल्स किंवा मिलिटरी ट्रिब्युनल्स यांना कंट्रोल करू शकत नाही. ठीक आहे, ते हायकोर्टच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर आहेत. तसंच आहे कलम 245. कलम 245च्या अंतर्गत काय सांगण्यात आलं आहे, तर कलम 245च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की पार्लमेंट आणि जे काही स्टेट्स आहेत त्यांचा जो टेरिटोरियल एक्सटेंट आहे तो लिमिटेड आहे. आता समजा महाराष्ट्राची विधानसभा आहे, तर महाराष्ट्राची विधानसभा जी आहे ते महाराष्ट्र राज्याचं अधिकार क्षेत्र आहे त्यामध्येच कायदे करू शकते. पार्लमेंट जे आहे तर पार्लमेंट फक्त भारतासाठी कायदे करू शकतात. ठीक आहे, ते उद्या सांगेल मला श्रीलंकेसाठी कायदे करायचे, तसं नाही चालणार. ठीक आहे, मग हे लिमिटेशन्स जे आहेत ते कलम 245च्या अंतर्गत नमूद करण्यात आली आहे. बेसिकली तिथे आपले टेरिटोरियल एक्सटेंट सांगण्यात आले की राज्याचे लॉ कुठेपर्यंत मर्यादित राहतील किंवा केंद्राचे लॉ हा कुठे कुठे मर्यादित राहतील ते. ओके, त्याच्यानंतर येते कलम 246. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कलम 246च्या अंतर्गत आपले 3 लिस्ट दिले गेलेत. कुठले कुठले, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. ठीक आहे, मग युनियन लिस्टमध्ये जे काही कायदे आहेत त्याच्यावरती केंद्राला कायदे करण्याचा अधिकार आहे. स्टेट किंवा राज्यसूचीमध्ये जे काही विषय आहेत त्याच्यावरती राज्य विधानसभेला कायदे करण्याचे अधिकार आहे किंवा विधानगृहाला कायदे करण्याचे अधिकार आहेत. आणि समवर्ती सूची जी आहे त्याच्यावरती केंद्र आणि राज्य दोघांनाही हे कायदे बनवण्याचे अधिकार आहेत. त्यानंतर येते कलम 251 ते 254. ठीक आहे, आर्टिकल 251 अँड आर्टिकल 254 म्हणजे कलम 251 आणि कलम 254. याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे बघा, कधी कधी केंद्र आणि राज्य या एकच विषयावरती लॉ बनवतात. ठीक आहे, आपण बघितलं कॉन्करंट लिस्ट जी आहे किंवा समवर्ती सूची जी आहे त्याच्यावरती केंद्र व राज्य दोघांनाही कायदे करण्याचा अधिकार आहे. मग अशा वेळेला कोणाचे कायदे हे इम्प्लिमेंट करायचे ते कलम 251 आणि कलम 254मध्ये सांगण्यात आलेलं आहे. जर एखाद्या विषयावरती केंद्र आणि राज्य दोघांनीही जर कायदे केले तर केंद्राचा जो कायदा असेल त्याला इम्पॉर्टन्स देण्यात येईल आणि त्याला इम्प्लिमेंट करण्यात येईल. ओके, परंतु जर राज्यांनी कायदे केले आणि त्याला जर प्रेसिडेंटची परवानगी भेटली तर त्या तिथे म्हणजे त्या राज्यामध्ये हा राज्याने बनवलेला कायदा इम्प्लिमेंट होतो. लक्षात घ्या, जर केंद्र आणि राज्यांनी दोघांनी एकाही विषयावरती कायदा केला असेल तर केंद्राचा जो कायदा असेल तो लागू होणार. ओके, परंतु राज्यांनी बनवलेला कायदा हा प्रेसिडेंट म्हणजे आपले राष्ट्रपती यांनी स्वतःचा म्हणजे त्याच्यावरती विचार केला आणि त्याला अप्रुव्हल दिला की बाबा हो राज्यांनी केलेला कायदा हा योग्य आहे आणि त्या राज्यामध्ये तो कायदा हे इम्प्लिमेंट किंवा लागू व्हायला पाहिजे. अशा टायमाला केंद्राचा कायदा हा साईडला जातो आणि राज्याने बनवलेला कायदा लागू होतो. लक्षात घ्या, राज्यांनी बनवलेला कायदा तेव्हाच लागू होऊ शकतो जेव्हा राष्ट्रपतीने त्याला परवानगी दिली असेल. ठीक आहे,
त्यानंतर कलम येते 372. कलम 372च्या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे की प्री कॉन्स्टिट्यूशनल जे काही लॉज आहेत म्हणजे संविधान होण्याआधीचे जे काही लॉ आहेत ते तशाच प्रकारे कंटिन्यू राहतील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. ठीक आहे. तर हे आपण बघितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू याचा अंतर्गत कुठले कुठले आर्टिकल्स आहे आपल्या संविधानाचं मध्ये. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कलम 13, 32, 131, 132, 133, 134, 134A, 135, 136, 143, 226, 227, 245, 246, 251, 254, 372. डायरेक्ट तुम्हाला प्रश्न येऊ शकतो खालीलपैकी कुठली अशी कलम आहेत जे ज्युडिशियल रिव्ह्यूविषयी माहिती देते. मग तुम्हाला हे सर्व कलमं लक्षात असली पाहिजे. ओके. आता सद्यस्थितीमध्ये जे केसेस चाललेत, ज्या सुनावणी चाललेत त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे न्यायालयाने ते आपण बघून घेऊ. ओके. नवी कृषी कायदे करण्यापूर्वी तुम्ही म्हणजे केंद्र सरकारने चर्चा करण्यासाठी कुठली प्रक्रिया अवलंबी याची आम्हाला म्हणजे न्यायालयाला कल्पना नाही. अनेक राज्ये या कारणाविरोधात भूमिका घेत आहे. आता बेसिकली इथे फेडरेशन, ठीक आहे, फेडरेशनचा कन्सेप्ट येतो किंवा फ्युडल पॉलिटीचा कन्सेप्ट येतो, जिथे आपण म्हणतो की केंद्र आणि राज्य एकत्रित येऊन आणि सामंजस्याने राहतील. ठीक आहे. मग इथे हनन झालेलं आहे हा तत्वाचं. ठीक आहे. त्यामुळे ही सर्व चर्चा खूप जास्त रंगली आहे. केंद्र संबंधितांशी पुरेशी चर्चा न करता कायदे केल्याने आंदोलन सुरू आहेत. त्यामुळे आंदोलनाबाबत तुम्हाला तोडगा काढायला हवा. आंदोलनाचा हाताळणीबद्दल न्यायालयाचा अपेक्षाभंग झाला आहे. ओके. गेल्या सरकारची कृषी कायदे करण्याचे ठरवले होते. हा विद्यमान केंद्र सरकारचा युक्तिवाद असू शकत नाही. इथे मुद्दा गेल्या सरकारचा नसून घटनात्मक आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू असल्याचे सांगत आहात, पण नेमकी कुठली चर्चा सुरू आहे ते कळवावे. केंद्र आंदोलन प्रभावीपणे हाताळताना दिसत नाही. इथे रक्तपात झाला तर त्याला जबाबदार कोण? शेतकऱ्यांना इजा होऊ नये आणि कोणाचे रक्तही रस्त्यावर सांडू नये. आम्ही कायदा करायचे ते आम्हाला सांगू नका, आम्ही काय करायचे ते आम्हाला सांगू नका, अशा कठोर शब्दामध्ये चेतावणी दिली आहे सुप्रीम कोर्टने. आम्ही हा प्रश्न सोडवण्यासाठी आधीच खूप वेळ दिला आहे. लोक आत्महत्या करत आहेत. कडाक्याच्या थंडीत ज्येष्ठ नागरिक आणि महिला आंदोलन का करत आहेत? केंद्र सरकार परिस्थिती सुधारणा घडवून आणू शकत नसेल तर हे काम आम्हाला करावे लागेल. नवी कृषी कायदे चांगले आहेत असं युक्तिवाद करणारी एकही याचिका न्यायालयात दाखल झालेली नाही आहे. मग काय म्हणून केंद्र सरकारने कायदे केले असा प्रश्न उद्भवतो आहे. ठीक आहे. तर लवकरच याच्यावरती काय ते तोडगा निघेल अशी आपण अपेक्षा धरू शकतो. राज्यात बर्ड फ्लू, ठाणे, रत्नागिरी, परभणीत लागण, अन्य जिल्ह्यातही पक्षी कोंबड्यांचा मृत्यू. आता राहिली गोष्ट बर्ड फ्लूची, तर याच्याविषयी आपण कालच्या डिस्कशनमध्ये माहिती घेतली आहे. तसंच आपण व्हायरसविषयी सुद्धा माहिती घेतली आणि 2 दिवस आधी आपण फ्लू हा जो विषय आहे याच्यावरती सुद्धा चर्चा केली आहे. तर याचे रिलेटेड जे काही व्हिडिओज आहेत त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून घेणार. तुम्ही तिथून यांना रिवाईज करू शकतात. ओके. पुढची जी न्यूज आहे ती आहे लसीकरणाचा पहिल्या टप्प्याचा खर्च केंद्राचा. तर केंद्राने जाहीर केलं आहे की लसीकरणासाठी जे काही पहिल्या टप्प्यामध्ये खर्च येणार आहे ते केंद्र भुगतणार आहेत करणं. ठीक आहे. आता लक्षात घ्या सद्यस्थितीमध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 वॅक्सिन जे आहेत त्यांचा उपयोग होणार आहे पहिल्या टप्प्याचं लसीकरणामध्ये. कोविशिल्ड जी आहे त्याला बनवली आहे ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका या दोघी कंपनीने मिळून. ठीक आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे आणि ॲस्ट्राझेनेका कंपनी, तर यांनी मिळून तिथं बनवली आहे. परंतु भारतामध्ये त्याचं उत्पादन जे आहे ते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करतं आहे. त्याचे जे अध्यक्ष आहे त्यांचं नाव आहे अदर पुनावाला. कोवॅक्सिन जे आहे ते पूर्णपणे भारतीय बनावटीची लस आहेत. ओके. आणि भारत बायोटेक या हैदराबाद स्थित कंपनीने कोवॅक्सिनचं निर्माण केलं आहे आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते आहेत कृष्णा इल्ला. तर एवढी माहिती याच्यासाठी पुरेशी आहे. ओके. बाकी वॅक्सिनेशन काय असते कसं असते ते आपण आपल्या आधीच्या व्हिडिओजमध्ये डिस्कस केलेलंच आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा वॅक्सिनेशनमुळे इम्युनिटी वाढते. ठीक आहे. तो काही आपले जे जर्म्स असतात किंवा जे व्हायरसेस आहेत त्यांना किल करत नाही किंवा त्यांना मारत नाही, फक्त शरीराला इम्युन बनवतात. ओके. हे वॅक्सिनचा सर्वात मोठा एक कन्सेप्ट आहे. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत खाजगी शिकवणी स्पर्धा परीक्षा वर्ग सुरू करण्याचा पालिकेची मान्यता. MPSCने नोटिफिकेशन जाहीर केलं आहे आणि MPSCची जे राज्यसेवेची परीक्षा आहे ते 14 मार्चपासून सुरू होणार आहे. ओके. तर 14 मार्चला राज्यसेवा पूर्वपरीक्षा, 27 मार्चला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा आणि 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहेत.
व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. काय बरं, तर राज्यसेवा जी आहे ती 14 मार्चला होणार आहे आणि जे क्लास बी एक्झाम्स आहे ज्याला आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा म्हणतो ते 11 एप्रिलला होणार आहेत. तसंच जे अभियांत्रिकी क्षेत्रातील पूर्वपरीक्षा आहेत ते 27 मार्चला घेतली जाणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता दुसरी न्यूज आहे ती आहे अर्थसंकल्पाची यंदा छापील प्रत नाही. येत्या 1 फेब्रुवारीला जाहीर होणाऱ्या 2021-22च्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पाचा प्रतींची छपाई केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून संसद सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सॉफ्ट कॉपी अर्थसंकल्पाचा तपशील उपलब्ध करून दिला जाणार आहे. वित्त विधेयक, नवीन कर रचना तसेच अन्य आर्थिक उपाययोजनांसह प्रस्तावासह सरकारचा जमा खर्चाचा ताळेबंदाचा समावेश असलेला अर्थसंकल्प स्वातंत्र्यानंतर प्रथमच छापील पद्धतीने नसेल. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण पहिल्यांदाच छापील पद्धतीने हे जो काही आपला बजेट आहे त्याला सादर करणार नाही आहेत. ठीक आहे. आज आपण बजेटविषयी खूप डिटेलमध्ये डिस्कशन घेणार आहोत. ओके. तर याचे नोट्स आपल्याला बनवणे गरजेचं आहे. सर्वात पहिले कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजे आपल्या संविधानामध्ये कुठले असे कलम आहेत जे आपल्याला बजेट याच्याविषयी माहिती देतात. सर्वात पहिली जे कलम आहे ते आहे कलम 265. कलम 265मध्ये सांगण्यात आलेलं आहे की पार्लमेंटमध्ये एखादा कायदा पारित केल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारे टॅक्स लावू शकत नाही. कलम 265मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदमध्ये एखादा कायदा पारित करण्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारे टॅक्स लावू शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला जर टॅक्स काढून घ्यायचे असेल तर त्यासाठी पार्लमेंटमध्ये कायदा करण्याची गरज नाही आहे. परंतु जर तुम्हाला टॅक्स लावायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला पार्लमेंटमध्ये कायदा घडवून आणावा लागेल. नंतर कलम 266मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही एक्सपेंडिचर करतायत म्हणजे खर्च करतायत तर त्यासाठी आधी तुम्हाला पार्लमेंटचा अप्रूव्हल घ्यावा लागेल. ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा खर्च करण्याआधी तुम्हाला हे पार्लमेंटचा म्हणजे संसदेचा अप्रूव्हल घ्यावं लागेल. ठीक आहे. त्यानंतर येथे कलम 112. कलम 112च्या अंतर्गत बजेटविषयी माहिती दिली गेली आहे आणि बजेटला आपण म्हणतो ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट. ठीक आहे. संविधानामध्ये बजेट हा शब्द नाही आहे पण त्याच्या जागी ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट हा शब्द वापरला गेला आहे. आणि प्रत्येक वर्षी प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती जे आहेत ते हा ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे जो बजेट आहे तो पार्लमेंटसमोर ठेवतील. ठीक आहे. म्हणजे संसदेमध्ये बजेट याला कोण आणतो तर प्रेसिडेंट आणतात. ओके. दरवर्षी. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर कलम 77(3) काय सांगण्यात आलेलं आहे तर कलम 77(3) सांगण्यात आलेलं आहे की जे वित्तमंत्री असतात केंद्राचे. ठीक आहे. काय बरं, वित्तमंत्री असतात केंद्राचे ते हा जो बजेट आहे त्याला पार्लमेंटच्या हाऊसवरती ठेवतात आणि त्याला तिथे डिस्कस करतात. ओके. काय बरं की युनियन फिनान्स मिनिस्टर जे आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात की प्रेसिडेंटने जे काही त्यांना सांगितले की तुम्ही बजेट तयार करा तर बजेट तयार करायची जबाबदारी जी आहे ते कलम 77(3) अंतर्गत हे फिनान्स मिनिस्टरकडे देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या बरं का, इम्पॉर्टंट आहे. कलम 77(3) अंतर्गत जे फिनान्स मिनिस्टर आहे म्हणजे जे वित्तमंत्री आहे त्यांना बजेट तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि कलम 112 अंतर्गत हे प्रेसिडेंट जे आहेत जे राष्ट्रपती आहेत ते हा जो बजेट वित्तमंत्र्यांनी तयार केलेला आहे त्याला पार्लमेंटच्या समोर आणतात. ठीक आहे. आता नॉर्मली काय असतो की आपला जो फायनान्शियल इयर आहे तो 1 एप्रिलपासून सुरू होतो दरवर्षी. ठीक आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि जो बजेट वित्तमंत्री बनवतात त्याच्यामध्ये रिसिप्ट आणि एक्सपेंडिचर हे 2 भाग असतात. ओके. रिसिप्ट म्हणजे काय, कुठून पैसा येणार आहे तो, आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय तर कुठल्या स्कीमवरती आपल्याला पैसा खर्च करायचा आहे तो. ओके. तर आपण बघितले कुठले कुठले कलम 265 ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की पार्लमेंटमध्ये अप्रूव्हल घेतल्याशिवाय तुम्ही कुठल्याही प्रकारचा टॅक्स लावू शकत नाही. कलम 266मध्ये आपण बघितला की कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला खर्च करायचे असेल तर तुम्हाला त्याआधी पार्लमेंटची परवानगी घ्यावी लागेल. कलम 112मध्ये काय सांगितलं तर प्रेसिडेंट जे असतात ते दरवर्षी हा ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट म्हणजे बजेट जे आहे त्याला पार्लमेंटमध्ये आणतात किंवा पार्लमेंट समोर आणतात ते. ठीक आहे. कलम 77(3) काय सांगितलं गेलं आहे की जे आपले वित्तमंत्री आहेत ते म्हणजे ते हा बजेट तयार करतील आणि त्यांना बजेट तयार करण्याचा अधिकार कोण देतात तर प्रेसिडेंट देतात. ठीक आहे. तर आता पुढे बघूया बजेट कसं काय प्रिपेअर होतो. व्हेरी इम्पॉर्टंट.
ठीक आहे. तर बजेट प्रिपेअर करण्यासाठी एक डिपार्टमेंट असतो, त्याला बजेट डिव्हिजन म्हणतो आपण. काय म्हणतो बरं? बजेट डिव्हिजन. बजेट डिव्हिजन जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर याचा अंतर्गत असतो आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ फिनान्सच्या अंतर्गत आहे. ठीक आहे. म्हणजे सर्वात वरती कोण? तर मिनिस्ट्री ऑफ फिनान्स. त्याच्या खाली कोण? तर डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिकल अफेअर्स. ठीक आहे, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिकल अफेअर्स. आणि त्याच्या खाली कोण? तर त्याच्या खाली बजेट डिव्हिजन, जे ॲक्च्युअलमध्ये बजेट प्रिपेअर करते. ठीक आहे. आता बजेट प्रिपेअर करण्याची जी काही प्रोसेस आहे ते सप्टेंबरपासून सुरू होऊन जाते. ठीक आहे. भले आपण म्हणतो की बजेट जो आहे तो 1 फेब्रुवारीला आपण जाहीर करणार आहोत, पण त्या बनवण्याची जी प्रोसेस आहे ते सप्टेंबर महिन्यापासून सुरू होऊन जाते. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा एवढं लवकर सुरू करून तुम्ही करणार काय? ठीक आहे. तर लक्षात घ्या, कसं असतं माहिती आहे का, की प्रत्येक डिपार्टमेंट जे काही आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत मिनिस्ट्रीज आहेत, त्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत व्हेरियस डिपार्टमेंट असतात. त्या प्रत्येक डिपार्टमेंटला विचारलं जातं की बाबा तुम्हाला पुढच्या आर्थिक वर्षासाठी किती पैसा लागणार आहे, आणि ते लोक एक स्वतःचं म्हणजे बोलतात ना एस्टिमेट जे आहे ते या फिनान्स मिनिस्ट्रीकडे पाठवते, आणि फिनान्स मिनिस्ट्रीमध्ये सर्वांना गोळा करते आणि हा फिनान्शियल स्टेटमेंट बनवते, ज्याला आपण बजेट म्हणतो. ठीक आहे. मग बजेट बनवण्यासाठी काय केलं जाते, तर जेवढे काही मिनिस्ट्रीज आहेत त्याच्या अंतर्गत जे काही डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट 1, डिपार्टमेंट 2, या प्रत्येकाकडनं शिफारस घेतली जाते की तुम्हाला पुढील वर्षासाठी किती काय खर्च लागणार आहे, ते आम्हाला एक अंदाज द्या, आणि त्या अंदाजला या बजेटमध्ये कंपाईल केला जातो. ठीक आहे. त्यामुळे एवढा टाईम लागतो की सप्टेंबरपासून प्रोसेस सुरू करावा लागतं. त्यानंतर बजेटचा जो प्रपोजल आहे त्याच्यामध्ये जे आपले प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान जे आहेत ते त्याच्यामध्ये चेंज करू शकतात. ठीक आहे. ते फिनान्स मिनिस्ट्रीजोडी कन्सल्ट करतात आणि त्याच्यामध्ये तो चेंज आणू शकतात किंवा घडवून आणू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेट प्रेझेंट केलं जातो तर वित्तमंत्री जे असतात ते उभे राहतात आणि ते बजेट वाचून दाखवतात. परंतु त्या बजेटच्या जोडीला अजून खूप सारी गोष्ट जी आहेत किंवा खूप सारे असे काय म्हणतात त्याला आपण बिल्स वगैरे आहेत ज्यांना बजेटचं जोडीलाच हे पार्लमेंटसमोर प्रेझेंट केले जातात. आता ते कुठले कुठले आहेत? सर्वात पहिला जो आहे तो आहे ॲन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, ज्याच्याविषयी कलम 112च्या अंतर्गत माहिती देण्यात आलेली आहे. दुसरं आहे डिमांड फॉर ग्रांट्स, जे कलम 113च्या अंतर्गत लिहिण्यात आलेलं आहे. तिसरं आहे ते आहे अप्रोप्रिएशन बिल, कलम 114(3)च्या अंतर्गत अप्रोप्रिएशन बिलविषयी माहिती दिली गेली आहे. हे जे काही ते बिलचं नाव दिलं गेलं ना ते सर्व बजेटचा जोडीच पार्लमेंटसमोर प्रेझेंट केलं जातं. ओके. त्यानंतर आहे फिनान्शियल बिल, जे कलम 110(a)च्या अंतर्गत येते. मेमोरंडम एक्सप्लेनिंग द प्रोव्हिजन ऑफ अ फिनान्स बिल. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क फॉर द रेलेवंट फिनान्शियल इयर, ज्याला FRBM ॲक्टच्या अंतर्गत याचं प्रोव्हिजन आहे की FRBM ॲक्टच्या अंतर्गत तुम्हाला 4 जे काय म्हणतात त्याला 4 बिल्स आहेत त्यांना तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे. ठीक आहे. किंवा 4 स्टेटमेंट्स आहेत त्यांना प्रेझेंट करायचं आहे. आता FRBM ॲक्ट जे आहे ते 2003 आलं होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर FRBM ॲक्टच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं आहे की जे मेमोरंडम आपलं हे मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क जे आहे, ठीक आहे, त्या वर्षासाठी ते तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. फिस्कल पॉलिसीसाठी जे स्ट्रॅटेजी तुम्ही बनवत आहेत त्या रिलेटेड जो स्टेटमेंट आहे ते तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. मीडियम टर्म फिस्कल पॉलिसीचं स्टेटमेंट काय असेल ते सुद्धा मांडावं लागेल. मीडियम टर्म एक्सपेंडिचर फ्रेमवर्क स्टेटमेंट काय असेल ते सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंट करावं लागेल. आणि हे 4 जे आपले स्टेटमेंट्स आहेत ते FRBM ॲक्टच्या अंतर्गत येतात. ओके. तसंच अजून जोडीला एक्सपेंडिचर बजेट व्हॉल्यूम 1 आणि एक्सपेंडिचर बजेट व्हॉल्यूम 2 हे सुद्धा रिप्रेझेंट केलं जाते. तसंच रिसिप्ट बजेट, बजेट ॲट अ ग्लान्स, हायलाईट ऑफ अ बजेट, त्यानंतर स्टेटस ऑफ इम्प्लिमेंटेशन ऑफ अनाउन्समेंट मेड इन फिनान्स मिनिस्टर्स बजेट स्पीच ऑफ प्रिव्हियस इयर्स फिनान्शियल इयर. ठीक आहे. प्रिव्हियस फिनान्शियल इयरमध्ये जे काही खर्च वगैरे झाला आहे त्याच्याविषयी, त्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? इकॉनॉमिक सर्वे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? इकॉनॉमिक सर्वे. ठीक आहे. तर हे सर्व डॉक्युमेंटसुद्धा बजेट जोडी पार्लमेंटमध्ये आणले जातात. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का, की याआधी कसं होतं की रेल्वे बजेट जो होता तो सेपरेटली मांडलं जायचं. ठीक आहे. मग शेवटचं 25 फेब्रुवारी 2016 रोजी जे सुरेश प्रभू होते यांनी सेपरेट रेल्वे बजेट मांडला. त्यानंतर जो आपला ॲन्युअल बजेट असतो त्याच्यामध्येच रेल्वे बजेटलासुद्धा इन्क्लूड करून घेण्यात आलेलं आहे. ओके. आणि 2017पासून रेल्वे बजेट जे आहे ती युनियन बजेट जोडीच प्रेझेंट करण्यात येतो. ठीक आहे. आता महत्त्वाचं आहे बजेट बनवण्याचे किंवा बजेटचे जे स्टेजेस असतात ते. ठीक आहे. तर लक्षात घ्या 5 स्टेजेसमध्ये बजेट जो आहे त्याला अप्रुव्हल दिला जातो किंवा त्याला रिप्रेझेंट केला जातो.
ठीक आहे. सर्वात पहिले बजेट जे असतात त्याच्यावरती फिनान्स मिनिस्टर म्हणजे वित्तमंत्री जे असतात ते स्पीच देतात. त्यानंतर तो जनरल डिस्कशनसाठी जातो. ओके. जनरल डिस्कशन नंतर जो आपला हाऊस आहे तो ॲडजर्न होतो आणि स्टँडिंग कमिटीकडे तो बजेट पाठवला जातो आणि त्याच्यावरती डिटेलमध्ये स्क्रुटिनी होते. तिथून काय तो एकदा बजेट आला का त्याच्यानंतर त्याच्यावरती वोटिंग घेतली जाते आणि वोटिंग लोकसभेमध्येच होते. ठीक आहे. त्यानंतर अप्रोप्रिएशन बिल पास केलं जातं आणि शेवटी फिनान्स बिलला पास केलं जातं. तर हे 5 स्टेजेस आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कुठलं बरं? सर्वात पहिले काय केलं जातं तर सर्वात पहिले फिनान्स मिनिस्टर येतात आणि स्पीच देतात. त्यानंतर तो बजेट जो आहे त्याचा हाऊसच्या समोर ठेवलं जातं आणि त्याच्यावरती एक जनरल डिस्कशन घेतलं जातं. डिस्कशन घेतल्यानंतर हाऊस जे आहे त्याला ॲडजर्न केलं जातं म्हणजे थांबवलं जातं आणि तो जो बजेट आहे तो स्टँडिंग कमिटीकडे पाठवला जातं. तिथे त्याच्यावरती संक्षिप्त चर्चा होतात. ओके. चेंजेस असेल तर ते सांगितले जातात. त्यानंतर तो पुन्हा हाऊसमध्ये येतो, त्याच्यावरती वोटिंग होते आणि त्याला अप्रुव्हल भेटतो. अप्रुव्हल भेटल्यानंतर त्याच्यावरती जो बिल असतो ज्याला अप्रोप्रिएशन बिल म्हणतात. आता अप्रोप्रिएशन बिल कशासाठी असतो तर पैसे काढण्यासाठी असतं. ठीक आहे. कॉन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं मग तो अप्रोप्रिएशन बिल पास होते आणि शेवटी मग फिनान्स बिल पास होतं. ओके. आता बजेट स्पीच ते देतात वित्तमंत्री, त्याचे 2 भाग असतात. सर्वात पहिला भागमध्ये जनरल डिस्कशन घेतलं जातं किंवा जनरल इकॉनॉमिक कंडिशन कंट्रीची कशी आहे त्याच्याविषयी माहिती दिली जाते आणि दुसरा जो भाग असतो त्याच्यामध्ये टॅक्सेशनविषयी प्रपोजल दिला जातो की कुठल्या एंटिटीज आहे ज्याच्यावर आपल्याला टॅक्स लावायचं आहे, कुठल्यावरती कमी करायचं आहे, ही सगळी माहिती त्यांचा सेकंड पार्टमध्ये दिली जाते. आता जे आपले वित्तमंत्री आहे ते स्पीच जेव्हा देतात, ठीक आहे, त्यांची एकदा काही स्पीच संपली त्यानंतर हा जो बजेट आहे त्याला हाऊससमोर ठेवला जातो. ठीक आहे. स्पीच संपल्यानंतर बजेट जो आहे त्याला हाऊससमोर ठेवला जातो. आता पुढे काय होईल तर पुढे या बजेटवरती डिस्कशन होते. ठीक आहे. 4 ते 5 दिवस हा डिस्कशन चालतो. डिस्कशन संपल्यावरती त्याला सेकंड स्टेजमध्ये पाठवण्यात येतं. म्हणजे काय, आता बघा डिस्कशन जे असतं याचे 2 पार्ट असतात. पहिल्या पार्टमध्ये जनरल डिस्कशन होते जे 4-5 दिवसासाठी चालते आपला लोकसभा आणि राज्यसभेमध्ये. त्यानंतर तो जो काही बजेट आहे त्याला स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात येतं आणि स्टँडिंग कमिटी त्याच्यावरती एकदम डिटेलमध्ये स्वतः त्याचं म्हणजे काय म्हणतात एक्झामिनेशन करते आणि त्याच्यावरती स्वतःचे रिपोर्ट्स बनवते. ते रिपोर्ट्स जे आहेत ते नंतर पार्लमेंटच्या समोर आणण्यात येतात. लक्षात घ्या, या जे स्क्रुटिनीचा टाईम आहे त्याला म्हणजे बराचसा त्याचा टाईम जातो. ठीक आहे. जरी आपण बजेट जो आहे तो 1 फेब्रुवारीला आपण सांगितलं की बजेट जो आहे तो आपण आणणार आहोत, परंतु त्या बजेटला अप्रुव्हल भेटण्यासाठी पुढे 2 ते 3 महिने निघून जातात. मग त्या काळामध्ये खर्च कसं चालवायचा, ठीक आहे, कारण बजेट आता आणलं आहे मग पटकन आपल्याला पैसे काढता येत नाही ना, त्याच्यामध्ये जे काही स्कीम आपण नमूद केली आहे त्यासाठी. मग तेवढ्या काळासाठी म्हणजे समजा 2 महिने लागले बजेटला अप्रुव्हल व्हायचं, ॲप्रॉक्सिमेटली 2 महिनेच लागतात. तर इथेपर्यंत आपल्याला पैसा पाहिजे का नाही कारभार चालवण्यासाठी, मग त्यासाठी आपण वोट ऑन अकाउंट आणतो. ओके. वोट ऑफ अकाउंट जे आहे ते कलम 116 अंतर्गत लिहिलं गेलं आहे की जे काही टाईम पिरियड आहे 2 महिन्याचा की जिथेपर्यंत आपलं हा बजेट अप्रूव्ह होणार आहे, ओके, तोपर्यंत कारभार चालवण्यासाठी सरकारला पैसे देण्याची जी काही तरतूद आहे ते वोट ऑफ अकाउंटमध्ये करण्यात आलेली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं की बजेट पास होण्यामध्ये टाईम लागतो, तर तो टाईम पिरियडमध्ये खर्च चालवण्यासाठी जे काही पैशाची तरतूद आहे ते वोट ऑफ अकाउंटमध्ये करण्यात येते आणि ते कलम 116 अंतर्गत लिहिलं गेलं आहे. ठीक आहे. वोट ऑफ अकाउंट एकदा पास झालं का त्यानंतर जे गव्हर्नमेंट आहे त्यांना पैसे भेटते आणि तो पुढचे 2 महिन्यासाठी स्वतःचा कारभार चालू शकतात आणि त्यानंतर बजेट पास झाल्यावरती पैसे त्यांना भेटूनच जाणार आहे. ओके. आता डिस्कशन होते. डिस्कशन झाल्यावरती काय होतं तर ते जे रिपोर्ट आहे कमिटी म्हणजे त्याला स्क्रुटिनाइज करतात, स्टँडिंग कमिटी जे असतात ते, आणि ते रिपोर्ट नंतर पुन्हा संसदेसमोर मांडले जातात आणि आता त्याच्यावरती डिटेलमध्ये वोटिंग होणार आहे. ठीक आहे. एक प्रोव्हिजनवरती तिथे वोटिंग होते. ओके. वोटिंग केलं म्हणजे काय की हो बाबा हा बजेट जो आहे तो योग्य बनवलं आहे, आम्ही याला पारित करतो आहे. कसं आहे, वोटिंग केली. आता प्रत्येक बजेटचं एक छोटा मुद्द्यावरती वोटिंग करणे पॉसिबल नसतं. जिथेपर्यंत वोटिंग करता आली, जोपर्यंत डिस्कशन करता आलं तोपर्यंत ते डिस्कशन करतात आणि शेवटी म्हणजे जे आपलं टाईम असतो त्याचं शेवटला बुलेटिन घेतलं जातं. बुलेटिन म्हणजे काय तर जी काही बजेटमध्ये प्रोव्हिजन्स होते त्याच्यावरती आता चर्चा करण्यासाठी आपल्याकडे टाईम नाही आहे, मग आपण काय करणार, आपण त्याला डिरेक्टली अप्रूव्ह करून टाकतो. ठीक आहे. जे काही उरलेलं आहे त्यांना डिरेक्टली आपण अप्रुव्हल देऊन टाकतो. तर ही जी प्रोसेस असते त्याला बुलेटिन म्हणतो. ओके. आणि लक्षात घ्या, जे काही वोटिंग होते ना ते फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये होते. ठीक आहे. बजेटवरती वोटिंग करायचा अधिकार राज्यसभेला नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये जे स्पीकर असतात ते ही सर्व बुलेटिनची जे प्रोसेस आहे ते कंडक्ट करतात.
ओके. आता मग राज्यसभा जो आहे त्याला कुठला अधिकार आहे ते आपण बघून घेऊ. राज्यसभेकडे फक्त आणि फक्त बजेट याला डिस्कस करण्याचा अधिकार आहे. त्या व्यतिरिक्त राज्यसभाकडे दुसरा कुठल्याही प्रकारचे अधिकार नाही आहे. ते फक्त डिस्कस करू शकतात. त्याच्यावरती वोटिंग करायचा सुद्धा अधिकार हा राज्यसभेला नाही आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढे जे आहेत ते आहेत कट मोशन. कसं आहे माहिती आहे का, की समजा एखादी स्कीम आणली आहे बजेटच्या अंतर्गत. आता ती स्कीम आहे तर त्या स्कीमवरती पैशांचं प्रोव्हिजन असते की बाबा समजा एक्झाम्पल घेऊया आपण मनरेगा. ठीक आहे, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट, मनरेगा ही स्कीम आणली आहे. त्याच्यासाठी 1,000 करोड एवढा पैशांची तिथे नमूद करण्यात आलं की बाबा एवढे पैसे आम्ही या वर्षासाठी मनरेगा स्कीमचा मागे खर्च करणार आहोत. आता खरंच या स्कीमला एवढ्या पैशांची गरज आहे का? जर आहे तर ठीक, पण नसेल तर मग हा जो बजेट आहे त्याला कमी करण्यात येतो. ठीक आहे. आता ते कमी करण्याची जे प्रोसेस असते त्याला आपण कट मोशन म्हणतो. किंवा मनरेगा हा स्कीमच आवडली नाही मला, ठीक आहे, तर त्याच्यावरती सुद्धा मी कट मोशन आणतो. आता कट मोशन जे आहे ते 3 टाईपचे असतात. कुठले कुठले बरं? तर पहिला आहे तो आहे इकॉनॉमिक कट, दुसरा आहे जो पॉलिटिक कट आणि तिसरा आहे तो टोकन कट. ओके, पहिलं जे आहे ते आहेत इकॉनॉमिक कट. कुठे गेला? ओके, हां, मग पहिलं जे आहे ते आहेत इकॉनॉमिक कट. आता इकॉनॉमिक कटला मराठीमध्ये काय म्हणतात? तर इकॉनॉमिक कटला मराठीमध्ये म्हणतात काटकसर कपात. काय बरं? काट कसर कपात. आता लक्षात ठेवा, पेपर पेन समोर ठेवा आणि लिहून घ्या. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, तुम्हाला जर इंग्रजीमध्ये नसेल समजत तर मराठीमध्ये सुद्धा मी सांगतोय, लिहून घ्या. इथे काय म्हणतात इकॉनॉमिक कटला? काट कसर कपात. ओके. आता काट कसर कपातच्या अंतर्गत काय केलं जातं? तर अनुदानाची जी काही मागणी केली गेली आहे, ओके, त्या मागणीची रकमेपैकी काही विशिष्ट रक्कम जी आहे ना ते कमी करण्यात यावी अशी मागणी केली जाते. ठीक आहे. इकॉनॉमिक कट किंवा ज्याला आपण काटकसर कपात म्हणतो, याच्या माध्यमातून काय केलं जातं? तर जे काही अनुदानाची मागणी केली गेली आहे, ओके, त्याच्यापैकी काही विशिष्ट रक्कम जी आहे ते कमी करा अशी मागणी केली जाते. ओके. त्यानंतर एक लक्षात घ्या, पण जे इकॉनॉमिक कट आहे, ठीक आहे, त्याच्या अंतर्गत एखाद्या सदस्यांनी कपातीमुळे किंवा या मोशनमुळे इकॉनॉमिक कटमुळे कशा प्रकारे काटकसर केली जाऊ शकते हे सुद्धा दाखवून द्यायचे असतात. ठीक आहे. आता समजा मी एक्झाम्पलच घेऊ ना, आपण समजा ABC मी स्कीम काढली. ठीक आहे. आता ह्या ABC स्कीममध्ये मी 1,000 करोड एवढे रुपये अलॉट केले. करोड आहे, ठीक आहे, 1,000 करोड एवढे अलॉट केले. तर इकॉनॉमिक कटच्या माध्यमातून काय सांगतो मी माहिती आहे का, की बाबा ही जी तुम्ही स्कीम आणली आहे ना याच्यामध्ये 500 करोडमध्ये सुद्धा काम होऊ शकते. ठीक आहे. तर मी काय करतो, मी त्यासाठी इकॉनॉमिक कट आणतो आणि मी सांगतो की बाबा 500 करोडमध्ये काम होऊ शकते. कशा प्रकारे काम होईल ते मी त्यांचं निदर्शनात आणून देतो इकॉनॉमिक कटच्या माध्यमातून. ओके. दुसरा जे आहे ते आहे पॉलिसी कट. आता पॉलिसी कट म्हणजे काय? तर तुम्ही एखादी पॉलिसी बनवली आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करतात, तर तुम्ही वेरियस डिमांड्स ठेवतात या पॉलिसीच्या अंतर्गत. आता ते डिमांड्समध्ये मला प्रॉब्लेम वाटल्यावरती मी पॉलिसी कट आणेन आणि मी काय करेन, मी सांगेल की हे तुम्ही जे पैसे मागितले ना त्याच्यामध्ये 1 रुपयाची कपात करा. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, जे आपलं पॉलिसी कट असते त्याला धोरणात्मक कपातसुद्धा म्हणतात. हां का? काय बरं? धोरणात्मक कपात. धोरणात्मक कपात. ठीक आहे. आता याच्या माध्यमातून मी काय दाखवून देतो माहिती आहे का, की तुम्ही जी पॉलिसी आणली ना त्याचे जे तुम्ही धोरण बनवलेत ना ते धोरण बरोबर नाही आहेत. ओके. आणि मी त्याला डिसअप्रूव्ह करतो आहे. ओके. डिसअप्रूव्ह म्हणजे काय, की आम्ही त्याच्यापासून सॅटिस्फाय नाही आहेत, हे तुम्ही चुकीचं बनवलं आहे पॉलिसी आणि त्यामुळे काय मी सांगतो तुम्ही 1 रुपयाची कपात करा याच्यामध्ये. ठीक आहे. हे दाखवून देण्याचे प्रकार आहेत की तुमची जी पॉलिसी आहे ते कुठेतरी चुकतं आहे. ओके. आता याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ही जी पॉलिसी आहे त्याचं व्यतिरिक्त इतर पॉलिसीसुद्धा सजेस्ट करू शकतात बरं का, ज्यांनी हा मोशन आणला आहे तो. ओके. व्हेरी इम्पॉर्टंट. एखादा मेंबर असेल त्याला वाटते की बाबा याच्यापेक्षा चांगली पॉलिसी मी सांगू शकतो, तर त्याच्याकडे अधिकार आहे की तो कट जे पॉलिसी कट आहे तो आणेल आणि त्याचा अल्टरनेट जी पॉलिसी आहे तो डिक्लेअर करेल तिथे. ठीक आहे. तिसरा जो आहे तो आहे टोकन कट. आता टोकन कटला काय म्हणतो आपण, तर टोकन कटला मराठीमध्ये म्हटलं जातं प्रतिकात्मक कपात. ठीक आहे. काय म्हटलं जाते बरं? प्रतिकात्मक कपात. ओके. प्रतिकात्मक कपात. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं? टोकन कट. आता टोकन कटच्या माध्यमातून मी काय करतो माहिती आहे का, टोकन कटच्या माध्यमातून मी निदर्शनात आणून देतो की तुम्ही जे पॉलिसी आणली आहे ना ते खूप जास्त महत्त्वाची आणि तुम्ही त्याच्यामध्ये चूक केली आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे मी काय करेन माहिती आहे का, मी 100 रुपयाचा कट आणेल त्याच्यामध्ये.
ठीक आहे. टोकन कटच्या माध्यमातून काय करेन मी की समजा जनताचा एखादा प्रश्न आहे ज्यासाठी जे भारत सरकार आहे ते जबाबदार आहे आणि लोकसभेसमोर या पर्यायाने देशसमोर आणण्याचा हा प्रस्ताव मांडला जातो. ओके. काय बरं की एखादी पॉलिसी आहे जो खूप जास्त महत्त्वाची आहे, तर अशा पॉलिसीला देशासमोर आणण्यासाठी की बघा ही किती जास्त महत्त्वाची पॉलिसी आहे, आपण काय करतो, आपण टोकन कट हा यूज करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण तर 100 रुपये कमी करा असं एक काय अनुदानाचं मागणी जी काही तुम्ही केली आहे, ठीक आहे, जे काही ग्रांट मागितलं आहे त्याच्यामधनं 100 रुपये कमी करा असं आपण एक प्रस्ताव पारित करतो टोकन कटच्या माध्यमातून. ओके. ठीक आहे. तर आपण तिन्ही कट बघितले, तिन्ही व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. सर्वात पहिले आपण बघितलं होतं कुठलं बरं, इकॉनॉमिक कट. इकॉनॉमिक कटला आपण काय म्हणतो तर काटकसर कपात. ओके. काटकसर कपातच्या माध्यमातून आपण काय करतो तर एक विशिष्ट रक्कम कमी करून घेतो. ठीक आहे. म्हणजे ग्रांटसाठी जी काही रक्कम ठरवली आहे त्याच्यापैकी एखादी विशिष्ट रक्कम आपण कमी करतो. पॉलिसी कटच्या माध्यमातून आपण काय करतो की तुम्ही जे पॉलिसी बनवली आहेत किंवा तुम्ही जे धोरण आखलेत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि हे जाहीर करण्यासाठी मी काय करतो तर मी त्यांच्यामध्ये 1 रुपयाचं अनुदान जे आहे ते कमी करतो. ठीक आहे. 1 रुपयाची ग्रांट कमी करतो. त्यानंतर होता टोकन कट. टोकन कटच्या माध्यमातून मी काय करतो की ही तुम्ही जे स्कीम बनवली आहे ते खूप जास्त महत्त्वाची आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये चुका केलेत हे दाखवून देण्यासाठी मी टोकन कट वापरतो. सिंपल पॉलिसी असेल तर पॉलिसी कटमध्ये आपण करू शकतो त्यासाठी, परंतु खूपच जास्त महत्त्वाची एखादी पॉलिसी असेल तर त्यासाठी आपण टोकन कट आणतो आणि त्याच्या माध्यमातून आपण 100 रुपये कमी करून घेतो. ओके. आता पार्लमेंटमध्ये काही प्रकारचे बिलसुद्धा मांडण्यात येतात. ठीक आहे. आता त्या बिलविषयी आपण माहिती घेऊ. सर्वात पहिला आहे फिनान्स बिल. ठीक आहे. सर्वात पहिला कुठलं आहे फिनान्स बिल. आता फिनान्स बिलला काय म्हणतात तर वित्त विधेयक म्हणतात मराठीमध्ये. काय बरं, वित्त विधेयक. ठीक आहे. फिनान्स बिलला काय म्हणतो आपण वित्त विधेयक. आता फिनान्स बिल जो आहे त्याच्याविषयी जी माहिती आहे ते कलम 117 अंतर्गत दिली गेली आहे. ठीक आहे. काय बरं फिनान्स बिल जे आहे त्याच्याविषयी माहिती कलम 117 अंतर्गत दिली गेली आहे. फिनान्स बिल जे आहे ते 2 प्रकारचे असतात. एक असतो फिनान्स बिल 1 आणि दुसरा असतो फिनान्स बिल 2. आता या दोघांमध्ये फरक काय ते लक्षात घ्या. सर्वात आधी फिनान्स बिल 1 जो आहे तो मनी बिलसारखा रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. तो काय बरं मनी बिलसारखा रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे काय की त्याला फक्त आणि फक्त लोकसभामध्ये रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. आणि फिनान्स बिल 2 जो आहे त्याला ऑर्डिनरी बिलसारखा रिप्रेझेंट केला जातो. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात ठेवा की फिनान्स बिल 1 जो आहे त्याला फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये रिप्रेझेंट केला जाऊ शकतो कारण त्याला आपण मनी बिलसारखा रिप्रेझेंट करतो. आणि फिनान्स बिल 2 जो आहे त्याला आपण ऑर्डिनरी बिलसारखा रिप्रेझेंट करतो. म्हणजेच काय तर फिनान्स बिल 2 जो आहे त्याला आपण राज्यसभेमध्ये सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. हे महत्त्वाचं आहे कारण आपण बजेटमध्ये बघतो की सर्व गोष्ट आपण लोकसभेमध्येच बघतो. बजेटमध्ये कुठल्याही प्रकारे वोटिंग करायचा अधिकार हे राज्यसभेला नाही आहे. परंतु इथे मात्र एक ट्विस्ट आहे की कलम 117 याचा अंतर्गत जे फिनान्स बिल देण्यात आलेले आहेत तर फिनान्स बिल 2 जे आहे ते आपण राज्यसभेमध्ये सुद्धा इंट्रोड्यूस करू शकतो. ठीक आहे. आता फिनान्स बिलमध्ये काय करण्यात आलेलं आहे तर लक्षात घ्या फिनान्स बिलच्या माध्यमातून आपण नवीन प्रकारचे जे काही टॅक्सचे प्रपोजल्स आहेत ते मांडतो. ठीक आहे. आणि एक्झिस्टिंग ड्युटीज जे आहेत म्हणजे जे ड्युटीज आता लावले आहेत आपण किंवा टॅक्सेस वगैरे लावले आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे चेंज करता येईल किंवा व्हेरिएशन आणता येईल हे जे काही विषय आहेत ते या फिनान्स बिलच्या माध्यमातून मांडण्यात येतात. ओके. दुसरा जो आहे तो आहे मनी बिल. मनी बिल जो आहे तो कलम 110चा अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे. ओके. आणि मनी बिल हा फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये मांडता येतो आणि त्यासाठी सुद्धा स्पीकरचा आधी अप्रुव्हल लागतो. स्पीकर बेसिकली फायनलाइज करतात की एखादा बिल जे आहे ते मनी बिल आहे की नाही. ठीक आहे. आता मनी बिल कुठले बिल्स हा मनी बिल असतात त्याच्याविषयी 6 प्रोव्हिजन्स आहेत ते आपण आपल्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. कारण ते सुद्धा एक्सप्लेन करण्याला लागेल तर ते खूप जास्त मोठं होईल माहिती आहे. त्यानंतर ओके तिसरा जो आहे तो आहे अप्रोप्रिएशन बिल. ओके. अप्रोप्रिएशन बिलच्या माध्यमातून आपण काय करतो तर कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडिया जे आहे जिथे सर्व पैसा येऊन थांबतो. ठीक आहे. म्हणजे भारताची तिजोरी एका प्रकारे त्या तिजोरीमधनं जर पैसा काढायचा असेल तर आपल्याला हा अप्रोप्रिएशन बिल पास करावा लागतो. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं की कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं जर पैसे काढायचे असतील तर आपल्याला अप्रोप्रिएशन बिल जे आहे त्याला पास करावा लागतो. ठीक आहे. आणि अप्रोप्रिएशन बिल जो आहे त्यालासुद्धा मनी बिल यासारखाच पास करावा लागतो. ठीक आहे. म्हणजे काय फक्त आणि फक्त लोकसभा त्याला पास करते. ओके. काय बरं अप्रोप्रिएशन बिल जो आहे त्यालासुद्धा मनी बिल सारखाच पास करावा लागतो आणि कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधनं जर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पैसा बाहेर काढायचा असेल तर आपल्याला अप्रोप्रिएशन बिल हा सर्वात पहिले मांडावा लागतो. ठीक आहे. आता आपण एक्सपेंडिचरविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर एक्सपेंडिचर जे आहेत त्याचे 2 टाईप आहेत.
सर्वात पहिला जो आहे तो आहे चार्ज एक्सपेंडिचर, दुसरा जो आहे तो आहे नॉन चार्ज एक्सपेंडिचर. ठीक आहे. आता लोकसभाचे स्पीकर झाले, डेप्युटी स्पीकर झाले, राज्यसभाचे चेअरमन झाले, डेप्युटी चेअरमन झाले, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट झाले, कॅग झाले, यांचा जो पगार आहे ना त्याला आपण म्हणतो इट इज अ चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. ठीक आहे. चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया म्हणजे काय, तर याच्यावरती वोटिंग घेतली जात नाही. ठीक आहे. तुम्ही जे संसद आहे त्याच्यामध्ये डिस्कशन करू शकतात, म्हणजे लोकसभामध्ये डिस्कशन करू शकतात, परंतु याच्यावरती वोटिंग होत नाही. जे चार्ज एक्सपेंडिचर आहे त्याच्यावरती. नॉन चार्ज एक्सपेंडिचरवरती वोटिंग होते. ठीक आहे. आणि वोटिंगच्या माध्यमातून त्याला ठरवलं जातं करणं. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि याच्यामध्ये जो एक्सपेंडिचर होतो नॉन चार्ज एक्सपेंडिचरच्या माध्यमातून, तर ते डिमांड फॉर ग्रांटच्या माध्यमातून होते. ओके, म्हणजे काय, तर त्याच्यावरती वोट केला जातो. डिमांड फॉर ग्रांट म्हणजे वोट केलं जातं ना, की हा बाबा एवढं केलं तर हे योग्य आहे का नाही करणं. ठीक आहे. परंतु चार्ज एक्सपेंडिचरमध्ये कुठल्याही प्रकारची वोटिंग घेतली जात नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढे बघू आपण ग्रांटचे टाईप कुठले कुठले आहेत ते. ठीक आहे. सर्वात पहिला जो आहे तो आहे सप्लिमेंटरी ग्रांट. कुठलं बरं, सप्लिमेंटरी ग्रांट. आता सप्लिमेंटरी ग्रांट जे आहे तर मराठीमध्ये आपण म्हणतो अनुपूरक, काय बरं, अनुपूरक अनुदान. ठीक आहे. आता या अनुपूरक अनुदानाच्या माध्यमातून काय केलं जातं, तर समजा एखादं आपण बजेटमध्ये एखादी स्कीम आपण नमूद केली. ठीक आहे. परंतु त्याच्यासाठी आपण जो फंड दिला होता तो कमी पडला. आता जास्त फंड घेण्यासाठी आपण काय करतो, आपण सप्लिमेंटरी ग्रांट देतो. ठीक आहे. एक्झाम्पल घेतो, सप्लिमेंटरीचं लक्षात घ्या. तुम्ही परीक्षेमध्ये पुरवण्या घेतात त्याला आपण काय म्हणतो, त्याला सप्लिमेंटरी म्हणतो. म्हणजे आपले पेपर संपले तर आपण काय करतो, दुसरे पेपर आणतो. तसंच गव्हर्नमेंटला प्रत्येक स्कीमचा मागे फंड असतो. ठीक आहे. फंड अलोकेट केलेला असतो. तो फंड जर संपला तर त्यांना सप्लिमेंटरी ग्रांट दिली जाते, म्हणजे एक्सेस फंड दिला जातो. ठीक आहे. जेव्हा फंड इनसफिशियंट पडेल तेव्हा. ओके. त्यानंतर दुसरी जे ग्रांट आहे ते आहे एक्सेस ग्रांट. एक्सेस ग्रांटच्या माध्यमातून काय केलं जाते माहिती आहे का, समजा एखादी स्कीम मी राबवतो आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी मला 100 रुपये, एक्झाम्पल आहे, 100 रुपये एवढा बजेट फंड अलोकेट केला आहे, परंतु त्याच्यामागे मला 150 रुपये खर्च झाला. ठीक आहे. आणि मला तो इम्पॉर्टंट म्हणून मी तो 50 रुपये एक्स्ट्रा खर्च करून टाकला. मग मी काय करतो, नंतर मी एक्सेस ग्रांटविषयी विचारतो की बाबा माझ्याकडनं खर्च झालेला आहे, आता तुम्ही ते मला पैसे परत द्या. ठीक आहे. म्हणजे काय, याला रेट्रोस्पेक्टिव्ह जे काय म्हणतात, रेट्रोस्पेक्टिव्ह याला इम्प्लिमेंट केलं जातो. ठीक आहे. म्हणजे आधी खर्च झालेला आहे आणि आता मी त्यासाठी काय करतो आहे, पैसे मागतो आहे. ओके. त्यानंतर एक्सेस ग्रांट जो आहे, ठीक आहे, त्याची रेकमेंडेशन जी आहे, म्हणजे त्याची शिफारस जी आहे ते कोण करते, तर ते पब्लिक अकाउंट कमिटी करते. ठीक आहे. कॅग जो त्यांना रिपोर्ट सादर करतो, तर त्या रिपोर्टचा अभ्यास करून पब्लिक अकाउंट कमिटी ठरवते की एक्सेस ग्रांट द्यायची आहे की नाही. ओके. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सेस ग्रांट कोण ठरवते, तर पब्लिक अकाउंट कमिटी याचं शिफारसवरनं एक्सेस ग्रांट ठरवली जाते. त्यानंतर तिसरा आहे तो आहे ॲडिशनल ग्रांट. ठीक आहे. आता ॲडिशनल ग्रांट म्हणजे काय, की समजा एखादी डिपार्टमेंटच्या अंतर्गत मी एखादी स्कीम राबवतो आहे. ठीक आहे. परंतु त्या स्कीमला इम्प्लिमेंट करण्यासाठी मला दुसरी स्कीम आणावं लागते. ठीक आहे. काय बरं, आता समजा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, याला इम्प्लिमेंट करण्यासाठी मला जे आपलं किसान कार्ड ही स्कीमसुद्धा राबवावी लागली. ओके. तर काय झालं, किसान कार्ड स्कीम जी आहे ते माझी ॲक्सेसमध्ये स्कीम झाली ना. एक्झाम्पल घेतो हां का, एकदम सिरियसली घेऊ नका. ठीक आहे. तर याला लाभवण्यासाठी मला ॲक्सेसमध्ये खर्च करावा लागला ना, तर त्याच्यासाठी मी ॲडिशनल ग्रांट मागेल. ठीक आहे. नवीन सर्व्हिस मला जर इम्प्लिमेंट करावी लागली तर त्यासाठी जो पैसा असतो तो ॲडिशनल ग्रांटच्या माध्यमातून मला दिला जातो. ठीक आहे. आता ॲडिशनल ग्रांट जे आहे, ओके, त्याला मराठीमध्ये अतिरिक्त अनुदान म्हणतात. काय बरं, अतिरिक्त अनुदान. ठीक आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते आहे टोकन ग्रांट. टोकन ग्रांट जे आहे तर टोकन ग्रांटच्या माध्यमातून समजा एखादं मिनिस्ट्री आहे, मी इथे घेतो मिनिस्ट्री ऑफ फिनान्स. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ फिनान्सनी 2 स्कीम राबवली, ए आणि बी. एसाठी मी 100 रुपये अलॉट केले, बीसाठी मी 50 रुपये अलॉट केले. परंतु झालं काय माहिती आहे का, बीला जास्त पैशांची गरज आहे. मग मी काय करणार, की मी एला जेवढे पैसे अलॉट केलेत ना त्याच्यापैकी काही भाग मी हे बीला फिरवणार. ठीक आहे. म्हणजे मी एसाठी 80 ठेवला आणि याला अधिक 20 देऊन टाकले आणि याचं 70 मी बजेट करून टाकला. परंतु अशा प्रकारे जर मला पैसे फिरवायचे असतील एकाच मिनिस्ट्रीमध्ये, हां, मिनिस्ट्री बदलू शकत नाही. हां, मिनिस्ट्रीच्या अंतर्गत 2 स्कीम राबवले तर एका स्कीममधनं मला जर दुसऱ्या स्कीममध्ये पैसे ट्रान्सफर करायचे असेल मग तो मी टोकन ग्रांटच्या माध्यमातून करून घेतो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये काय सांगतो आम्ही, की 1 रुपयाची कपात केली गेली आहे किंवा टोकन जे आहे ते मला 1 रुपयाचं टोकन दिलं गेलं आहे. ठीक आहे. 1 रुपये मी नवीन स्कीमवरती खर्च केला आहे.
हे लक्षात घ्या. 1 रुपया जो आहे तो मी नवीन स्कीमवरती खर्च केला आहे. कुठून केला? तर टोकन ग्रँट म्हणजे काय, तर एक स्कीममध्ये होता तिथून मी या स्कीममध्ये आणले, दुसऱ्या स्कीममध्ये. ओके. 5वा जो आहे तो आहे एक्सेप्शनल ग्रँट. आता एक्सेप्शनल ग्रँट म्हणजे काय, तर बजेटमध्ये कुठल्याही प्रकारचं स्कीमचा प्रोव्हिजन नव्हताच, परंतु मला अर्जन्सीमध्ये तो स्कीम राबवावी लागली. मग त्याच्यासाठी जो पैसा लागतो तो मला एक्सेस ग्रँटच्या माध्यमातून भेटतो. ठीक आहे. बजेट जेव्हा मी डिक्लेअर केला त्याच्यामध्ये ती स्कीम नव्हती, परंतु अर्जंटली मला ती स्कीम राबवावी लागली. मग त्यामुळे मी काय करतो, मी एक्सेप्शनल ग्रांट घेतो. ओके. आता कलम 112 ते 117 याच्यामध्ये बजेट कशा प्रकारे बनवता येईल याची अख्खी माहिती दिली गेली. आपण जे अख्खे जे डिस्कस केलं ते कलम 112 ते 117 अंतर्गत होता. ठीक आहे. त्यानंतर कलम 112 ते 117 मध्ये जे काही प्रपोजल्स असतात एक्सपेंडिचरसाठी, म्हणजे खर्च करण्यासाठी जे काही प्रपोजल्स असतात किंवा जे ग्रांटसाठी डिमांड ठेवले जातात ते फक्त आणि फक्त प्रेसिडेंटच्या शिफारशी अनुसारच केलं जातं. ठीक आहे. काय सांगितलं मी बरं, की कलम 112 ते 117 अंतर्गत जी काही आपण एक्सपेंडिचर घेतो किंवा डिमांड ठेवतो, तर ती सर्व जी काही डिमांड आपण ठेवतो ते आपण प्रेसिडेंटचा रेकमेंडेशननुसार म्हणजे शिफारशीनुसारच ठेवतो. कारण आपण बघितलं आहे की प्रेसिडेंटकडे ऑथॉरिटी आहे की ते जो बजेट आहे त्याला पार्लमेंटमध्ये रिप्रेझेंट करतात. ठीक आहे. परंतु 77(3) मध्ये सांगितलं गेलं आहे की जे वित्तमंत्री असेल तो ते बजेट बनवणार, परंतु 112 अंतर्गत तो जो बजेट आहे तो प्रेसिडेंट ठेवतात. म्हणजे काय, तर प्रेसिडेंटची अनुमती आहे त्या बजेटला. ठीक आहे. त्यानंतर जे आपले फिनान्स बिल्स वगैरे असतात ते 75 दिवसाचं मध्ये पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. जोपर्यंत इंट्रोडक्शन झालं आहे, म्हणजे समजा 1 फेब्रुवारीला इंट्रोडक्शन झालं आहे बजेटचं, तर त्याचं तेव्हापासनं 75 दिवसाच्या आतमध्ये हे जे अख्खं बजेट आहे त्याला पास व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर हे आपण जे काही बघितलं ते सर्व बजेटविषयी बघितलं. आय होप तुम्हाला इथे काहीच डाऊट नसेल. डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात, आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आता बघूया पुढची काही न्यूज आहे. पुढचे जे न्यूज आहेत ते आहे भालचंद्र नेमाडे यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिले. हा पुस्तक महत्त्वाचे. काय बरं, हिंदू जगण्याची समृद्ध अडगड कादंबरीमध्ये लमाण समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह लेखन केले असून त्यामुळे जाती आणि समाजामध्ये द्वेषाची भावना निर्माण झाली असल्याचे एका वकिला यांनी सांगितलं आहे. ठीक आहे. वकीलचं नाव काय, ॲडव्होकेट रमेश खेमू राठोड. महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं आहे ही कादंबरी जी नेमाडे यांनी लिहिली आहे. कुठली बरी, तर हिंदू जगण्याची समृद्ध अडगड. ओके. नाव काय त्यांचं, भालचंद्र नेमाडे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे राज्यात निकषानुसार 6,600 अधिकाऱ्यांची आवश्यकता, सेवेत केवळ 1,763, सरकारी सेवेत पशुवैद्यकांची वानवा. आता इथे काही महत्त्वाचे प्रोव्हिजन्स दिले गेले ते आपण बघून घेऊया. व्हेटेनरी काउन्सिल ऑफ इंडियाचा 1984च्या निकषानुसार 5,000 जनावरांमागे पशुपक्षी इत्यादी एक पशुवैद्यकीय म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर असला पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. कुठला बरं आहे तो ॲक्ट, तर व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया. तर या कायदं कधी आलं होतं, तर 1984 मध्ये व्हेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया ॲक्ट 1984 मध्ये आलं होतं. त्याच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की प्रत्येक 5,000 जनावरांमागे एक पशुवैद्यक म्हणजे व्हेटरनरी डॉक्टर असला पाहिजे. 2019-20च्या एका संशोधनानुसार राज्यात 3,30,00,000 पशुपक्षी असून निकषानुसार 6,600 पशुवैद्यकांची गरज आहे. मात्र राज्यात केवळ 2,192 पदांना मंजुरी आहे. यापैकी 1,764 पदावर भरती करण्यात आली आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर विचारलं की महाराष्ट्र राज्याच्या पशुधन किती, तर 2019-20च्या संशोधनानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये 3,30,00,000 पशुपक्षी आहेत. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नंबर लक्षात ठेवायचं आहे. पशुधन किती, 3,30,00,000. 2006 मध्ये बर्ड फ्लू या विषाणूचा भारतात पहिल्यांदा प्रादुर्भाव दिसून झाला होता. ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बर्ड फ्लू भारतात पहिल्यांदा कधी आला होता, तर 2006 मध्ये. देशात या विषाणूमुळे 15 वर्षात एकही व्यक्ती दगावली नसली तरी बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणावर पक्षी दगावत आहेत. शासन निर्णय 30/4/1991 अन्वये राज्यात सन 2000 नंतर दर 5,000 पशुधन घटकामागे एक पदवीधर पशुवैद्यकीय दवाखाना स्थापण्यासंदर्भात राष्ट्रीय कृषी आयोगाने केलेली शिफारस शासनाने मान्य केली आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय बरं, तर
निर्णय कधी आला होता? 30/4/1951 रोजी. काय सांगण्यात आलं होतं की 2000 नंतर दर 5000 पशुधन घटकामागे एक पदवीधर पशुवैद्यकीय दवाखाना स्थापना संदर्भातची जी शिफारस आहे ते राष्ट्रीय कृषी आयोगाने दिली होती आणि त्याला सरकारने मान्य केली होती. ठीक आहे. बिगर डोंगरी भागात दर 5000 पशुधन घटकामागे एक पशुवैद्यक दवाखाना असावा व डोंगरी भागात दर 3000 पशुधन घटकामागे एक पशुवैद्यक दवाखाना असायला हवा. मात्र सरकारकडून निकषानुसार पदभरती केली जात नसल्याचे चित्र आहे. खूप महत्त्वाचं आहे काय. ठीक आहे. राष्ट्रीय कृषी आयोगाची शिफारस की 2000 नंतर 5000 पशुधन घटकामागे एक पदवीधर पशुवैद्यक. जर बिगर डोंगरी भागामध्ये हाच प्रोव्हिजन असणार आहे, परंतु जर डोंगरी भागात असेल तर प्रत्येक 3000 घटकामागे पशुधन घटकामागे एक पशुवैद्यक दवाखाना असणे गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची जे न्यूज आहेत ते आहेत मराठा आरक्षणानिमित्ताने न्यायालयीन लढा देशव्यापी. उद्धव ठाकरे यांचे लवकरच अन्य मुख्यमंत्र्यांना पत्र. आपण आरक्षणविषयी आधी बघितलं आहे, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. तुम्ही त्याला रिवाईज करून घ्या तिथून. ठीक आहे. आता महत्त्वाचं काय माहिती आहे का की खूप सारे असे राज्य आहेत जिथे आरक्षणा या विषयावरती लोकांनी म्हणजे प्रश्न मांडलेत की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे म्हणून. तर आरक्षण नक्की कशा प्रकारे देता यावे आणि त्याच्यामध्ये काय बदल करावे. तर इतर जे काही राज्य आहेत त्यांचेसुद्धा कन्सर्न आहेत, त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम्स आहेत. मग उद्धव ठाकरे काय म्हणतात की इतर जे काही राष्ट्र आहेत किंवा राज्य आहेत, राष्ट्र नव्हे राज्य, इतर जे काही राज्य आहेत त्यांनीसुद्धा एकत्रित यावा आणि स्वतःच्या प्रश्नाची मांडणी करावी की ज्याच्या माध्यमातून एकदाच काय ते मोठी सुप्रीम कोर्टची बेंच बसवूया. ठीक आहे. म्हणजे इंदिरा सानी केस होती त्याच्यापेक्षा मोठी, इंदिरा सानीमध्ये 11 जजेसची बेंच होती, मग त्याच्यापेक्षा मोठी आपण बेंच बसवूया आणि त्याच्या माध्यमातून याचा एकदा कायचे निकाल लावूया. ठीक आहे. म्हणजे यापुढे आरक्षण द्यायचं का नाही द्यायचं, तर कुठल्या प्रकारे द्यायचा, 50% लिमिट ओलांडली आहे का नाही, ओलांडली असेल तर त्याच्यावरती काय प्रोव्हिजन घ्यायचे, हे सर्व त्याच्या माध्यमातून आपण ठरवूया. ठीक आहे. तर असं प्रोव्हिजन दिलं आहे कोणी बरं? उद्धव ठाकरे साहेबांनी. पुढची जे न्यूज आहेत ते आहेत ज्येष्ठ खगोलशास्त्र प्राध्यापक शशिकुमार चित्रे यांचे निधन झाले आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या काय ते. खगोलशास्त्रीय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून चित्रे यांची ओळख होती. सौर भौतिकशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र हे त्यांचा अध्यापनाचे आणि संशोधनाचे विषय होते. सौर डाग, सूर्याचे प्रभामंडळ आणि त्यांचे चुंबकीय क्षेत्र यावर त्यांनी संशोधन केले होते. त्यांना 2012 पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ओके. चित्रे यांचा जन्म 1936 झाला. मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयातून गणित विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. यानंतर परदेशी शिक्षणासाठी मानाची ड्यूक एडिनबर्ग शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. काही काळ लीड्स विद्यापीठात अध्यापन केले. त्यानंतर कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथेही त्यांनी संशोधनाचे काम केले. चित्रे हे 1967 भारतात परतले आणि मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये रुजू झाले. 2001 निवृत्त होईपर्यंत ते याच संस्थेमध्ये कार्यरत राहिले. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस यांचा उभारणीतही त्यांचे मोठे योगदान आहे. तिथे त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत अध्ययनाचे काम केले. नेहरू विज्ञान केंद्र, JN टाटा ट्रस्ट, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया यासह विज्ञान भौतिकशास्त्र कुठे गेलं. ओके, इथे थोडीशी त्यांनी अर्धवट सोडलं आहे. ओके. तर इथे जेवढी काही माहिती आहे ते लक्षात ठेवा. महत्त्वाचं आहे की 2012 त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. 1936 जन्म झाला. शिक्षण जे आहे ते मुंबई येथे झाला. त्यानंतर उच्च शिक्षण त्यांनी ड्यूक एडिनबर्ग या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून परदेशात केलं. ठीक आहे. कॅम्ब्रिज विद्यापीठामध्ये पुढील शिक्षण त्यांनी कंप्लीट केला. 1967 ते भारतात परतले आणि त्यांचे जे विषय होते ते महत्त्वाचे सौर दाग, सूर्याचे प्रभामंडळ आणि त्यांचे चुंबकीय क्षेत्र याच्यावरती त्यांनी संशोधन केलं आहे. ठीक आहे. तर आपण प्राध्यापक शशिकुमार चित्रे यांच्याविषयी माहिती घेतली. बघा, सध्या जे डिस्कशन आहे ते आधीच खूप मोठा झाला आहे. तर आजचा जो डिस्कशन आहे त्याचा दुसरा पार्टसुद्धा मी थोड्याच वेळामध्ये अपलोड करणार आहे. तर आपल्या सर्वांकडनं विनंती आहे की तो भागसुद्धा आपण कंप्लीट करूया. ठीक आहे. तर लवकरच भेटूया तुम्हाला या 11 जानेवारीच्या न्यूज डिस्कशनच्या दुसऱ्या पार्टमध्ये. धन्यवाद.